नमस्कार. आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 21 जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत. आजचा सोन्याचा 24 कॅरेटचा दर आहे 1,43,300. 22 कॅरेटचा दर 1,31,840. तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,25,000 रुपये. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत रेडी टू कुक स्पेशल. व्हेज आणि नॉनव्हेजच्या 100हून अधिक उत्पादनासह चवीचा नवा अनुभव देणारे महाराजेशाही मसाले आणि प्रत्येकाच्या किचनमधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात 13 मागण्यांसाठी विरोधकांचे नगरपंचायतीसमोर ढोलताशा आंदोलन. बैठकीत सत्ताधारी विरोधक आमनेसामने. आंदोलनाला स्टंटबाजी म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या आरोपाला विरोधकांचे प्रत्युत्तर. जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन सुरूच ठेवणार. घनकचरा, विकास कामे, निधी आणि प्रशासनाच्या कारभारावरून नगरपंचायतीचे राजकारण पुन्हा तापले. उत्तूरचे पोलीस हवालदार जमीर मकानदार यांनी 15 दिवसांपासून बेपत्ता महिलेची कुटुंबाशी घडवली पुनर्भेट. उपचार, आधार आणि अथक प्रयत्नातून भावनिक भाऊ बहिणीची भेट. संवेदनशील कर्तव्याचे नागरिकांकडून कौतुक. आजऱ्यात नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र सरकारविरोधात निदर्शने. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील पोलीस कारवाईचा निषेध. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. तहसीलदारांना निवेदन सादर. विविध संघटनांचा सहभाग. चंदगडचे नगराध्यक्ष सुनील कानेकर यांना मुंबईत समाजरत्न पुरस्कार 2026 प्रदान. सामाजिक कार्य, लोकाभिमुख प्रशासन आणि विकास कामांची राज्यस्तरीय दखल. पुरस्कार चंदगडच्या जनतेला समर्पित. अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार. वाशिम आणि परभणी जिल्ह्यातील 5 दिव्यांग बांधवांचा धार्मिक यात्रेदरम्यान गडहिंग्लजमध्ये सत्कार. 1,500 किलोमीटरचा 3 व्हीलर प्रवास करत काळभैरी दर्शनासाठी गडहिंग्लजमध्ये आगमन. राष्ट्रीय अपंग विकास महासंघ आणि आबा पाटील दिव्यांग सोशल फाउंडेशनतर्फे स्वागत. पुढील पंढरपूर यात्रेस शुभेच्छा. प्राध्यापक किसनराव कुराडे व डॉक्टर भारत पाटणकर यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार 2026 जाहीर. 2 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात पहिल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात होणार पुरस्कार वितरण. सामाजिक, वैचारिक आणि साहित्यिक योगदानाची दखल घेत मानवतावादी सांस्कृतिक चळवळीचा सन्मान. गडहिंग्लज येथे विकास सेवा संस्थांच्या सचिवांसाठी ERP आणि E-ऑडिट प्रशिक्षण. डिजिटल कामकाज अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यावर भर. उत्कृष्ट डिजिटल कामगिरी करणाऱ्या सचिवांचा गौरव. हॉकीपटू सानिका मानेचाही सत्कार. आजरा महाविद्यालयाचे प्राध्यापक मल्लिकार्जुन शिंत्रे यांना नांदेड येथे सेवा गौरव पुरस्कार 2026. पर्यावरण संवर्धन आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल. वसंतराव नाईक जयंती महोत्सवानिमित्त पुरस्कार प्रदान. कैलासवासी डॉक्टर SS घाळी यांच्या 106व्या जयंतीनिमित्त जागृतीत संस्थाअंतर्गत बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात. बालवाडी ते पदवीपर्यंतच्या 198 विद्यार्थ्यांचा स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग. श्रेयश पाटील, कुमारी आदिती गाडवी, समर्थ शिंदे आणि कुमारी नीता धुळाज यांनी पटकवले गटनिहाय विजेतेपद. चंदगडच्या नभू पाटील ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी प्रतिनिधींची निवड. सारंग किरमटे विद्यार्थी प्रतिनिधी तर दिव्या ढेपे विद्यार्थिनी प्रतिनिधी. विद्यार्थ्यांनी नेतृत्व गुण विकसित करण्याचे प्राचार्य RP पाटील यांचे आवाहन. संघर्ष प्रतिष्ठान आणि ग्रामस्थ मंडळातर्फे तुर्केवाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. विविध क्षेत्रांमध्ये यश संपादन केलेल्या मान्यवरांचाही गौरव. विद्यार्थ्यांनी जिद्द, परिश्रम आणि ध्येयाने वाटचाल करावी असा संदेश. हलकर्णी फाटा येथे नेतृत्व विकास आणि करिअर मार्गदर्शन प्रशिक्षण उत्साहात. युवक युवतींमध्ये नेतृत्व गुण, करिअर नियोजन आणि सामाजिक जाणीवा विकसित करण्यावरती भर. स्त्री पुरुष समानता, स्वावलंबन आणि कौशल्य विकासाचा प्रभावी संदेश. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.